निकालाच्या आधी राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा भूकंप आहे. संजय राऊत. 7 जानेवारी 2024 मुंबई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यावर राजकीय चिमटे काढायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पण या प्रकरणात टोला हाणला. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा राजकीय भूकंप असल्याचा टोला त्यांनी हाणला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला आहे, तर नार्वेकर आजारी आहेत. ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा समाचार राऊत यांनी घेतलेला आहे. जानेवारी महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर खासदार राऊत यांनी हा पलटवार केला. राहुल नार्वेकर आजारी पडले, ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा टोला त्यांनी हाणलाय. राहुल नार्वेकर यांच्या आजारपणानिमित्ताने पुन्हा वार प्रतिवार सुरू झाले आहेत. जानेवारीमध्ये मोठे भूकंप देखील सर्वच पक्षांमध्ये घडणार असल्याचं त्यांनी म्हटलं. ते स्वतःपासून बोलतात सर्व पक्षामध्ये. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा भूकंप आहे. आज निकालाचा दिवस आहे उद्या, बरोबर ना? 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे. पण आता याच्या पलीकडे जाऊन आपण गेले काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये EVM संदर्भात एक जनआंदोलन सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली, टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली, त्या सॅम पित्रोदांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की EVM निर्दोष नाही, EVMमध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पटलेली आहे. आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले, मी लागले म्हणत नाही, लावण्यात आले, ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे, मतदान प्रक्रिया, ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.